सांधे दुखत असतील किंवा केस गळत असतील किंवा त्वचेची चमक गेली असेल किंवा मग तुमचे वजन देखील वाढत चालले आहे का, या सर्वांसाठी एकच रामबाण उपाय ही चटणी ठरू शकते. तर आज मी तुम्हाला जवसाची चटणी कशी बनवायची ते दाखवणार आहे. वजन कमी करण्यापासून ते आपल्या हृदयाची पुरेपूर काळजी घेणारा पदार्थ म्हणजे जवस. आणि 1 चमचा जवस तर हा आपल्या रोजच्या आहारात असायलाच हवा. तर चला मंडळी, लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी 100 ग्रॅम जवस घेतलेले आहे. तर आपल्याला हे सगळ्यात आधी स्वच्छ असं निवडून घ्यायचं आहे. बऱ्याचदा काय होतं ना, की या जवसामध्ये खडे वगैरे असतात, माती असते, त्यामुळे याला चांगलं असं आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ असं निवडून घ्यायचं आहे. आता आपण याला भाजून घेणार आहोत. तर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. तर आपल्याला हे जवस कमी गॅसवरती छान असं भाजून घ्यायचं आहे. जर तुम्ही गॅसची फ्लेम जास्त ठेवली तर ते लवकर भाजलं जातं किंवा मग करपलं जातं आणि आतून ते कच्चंच राहतं. याला जास्त असा वेळ लागत नाही भाजायला, त्यामुळे कमी गॅसवरती छान असं आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने तीळ उडतात किंवा ते तडतड भाजतात, त्यानंतर आपल्याला समजतं की ते भाजलं गेले आहेत तीळ. अगदी त्याच पद्धतीने हे तिळाप्रमाणेच लगेच उडायला लागतात. याचा तडतड आवाज येतो, त्याच वेळेला समजायचं की आपलं हे जवस भाजलं गेलेलं आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने अगदी 5 मिनटात हे भाजल्या जातात. तुम्ही पाहू शकतात आता हे उडायला चालू झालेले आहेत. तडतड आवाज देखील याचा येत आहे, म्हणजे आपलं जवस आता हे भाजल्या गेलं आहे. तर हे पहा, कलर पण याचा पूर्णपणे चेंज झालेला आहे. तुम्हाला दाखवते मी. आता हे आपण काढून घेऊया आणि एक 10 मिनटं याला थंड होण्यासाठी साईडला ठेवूया. तर इथे मी हे जवस पूर्णपणे थंड होण्यासाठी साईडला ठेवलेलं आहे. आता हे पूर्णपणे थंड झालेलं आहे. त्यानंतरच आपण याला मिक्सरला बारीक असं वाटून घेणार आहोत. तर आता हे थंड झाल्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी याला ॲड केलेलं आहे. तर आता यामध्ये आपल्याला थोडासा लसूण घालायचा आहे. लसणामुळे या चटणीला खूप छान अशी टेस्ट येते, चव येते, त्यामुळे नक्की घाला. आणि 1 चमचा जिरेसुद्धा घातलेले आहेत. आता जिरे घातल्यानंतर इथे मी लाल चटणी घातलेली आहे. तर इथे मी 2 चमचे लाल चटणी घातलेली आहे. तर तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे नक्कीच कमी जास्त करू शकतात. आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने मी इथे जवसाची चटणी वाटून घेतलेली आहे. अगदी कमी वेळेमध्ये आणि झटपट अशा पद्धतीने ही चटणी बनवून तयार होते. तर ही जवसाची चटणी आपण भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत, पराठ्यासोबत, तुम्ही ही चटणी कशासोबत जरी खाल्ली ना तरीसुद्धा ही अप्रतिम अशी लागते. तर मंडळी, तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि या पद्धतीने जवसाची चटणी नक्कीच बनवून पहा. घरातील सगळेच जण आवडीने खातील. तर मंडळी, तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन आणि युनिक अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.